मी एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहे. महत्त्वाचं ठिकाण यासाठी आहे की आत्ता आपल्याकडे नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. तुम्ही बघू शकता की हे गोदावरी नदी आहे आणि त्याच्या अवतीभोवतीची लोकांची गर्दी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही या मंदिराकडे येता ना, तर या मंदिराकडे आल्यानंतर एक मंदिर आहे, जे मंदिर 12 वर्षानंतर उघडतं आहे. 12 वर्षानंतर हे मंदिर उघडत असतं. तर हे ते मंदिर आहे. तुम्ही दिसू शकता की हे जे काही आपल्या इथे आहे, तर हे आता बंद आहे. आणि हे मंदिर जे आहे तर आत्ता सध्याला लॉक आहे. तुम्हाला दिसून येऊ शकते, बघा मी दाखवतो आतमध्ये जाऊन. तर हे बंद आहे. 12 वर्षानंतर हे मंदिर उघडतं. त्याच्यापूर्वी हे मंदिर उघडत नाही. इथे लिहिलेलं पण आहे, हर साल गंगा दशहरा और कार्तिक पूनम के दिन खुलता है. यह मंदिर 12 साल बाद के बाद खुलता है. तर हे ते मंदिर आहे. ज्यावेळेस हे मंदिर उघडतं त्यावेळेस इथे प्रचंड गर्दी असते. इथून त्याची एंट्री राहते आणि इथून आल्यानंतर अगदी त्याची सोयीस्कर अशी व्यवस्था केली जाते की कशा पद्धतीने लोकांनी इथून यायचं, इथून आल्यानंतर या पद्धतीने. आणि इथे बघू शकतात की आपण हे खूप अशा पुरातन अशा मूर्त्या आहेत इथे. पण सगळ्यात वैशिष्ट्य काय की ही जी जागा आहे, हे जे मंदिर आहे 12 वर्षानंतर, म्हणजे गौतमी गंगा गोदावरी मंदिर आहे. तर हे मंदिर आहे गौतमी गंगा गोदावरी मंदिर. 12 वर्षांनी हे मंदिर उघडतं. हे मंदिर 12 वर्षांनी उघडतं. तर तुम्ही जर आला असाल इथे तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. पुढच्या वर्षी हे 12 वर्षानंतर, म्हणजे मागच्या 12 वर्षापूर्वी हे मंदिर उघडलं होतं आणि आता पुन्हा हे उघडलं जाणार आहे. तर हे मंदिर आपण ज्यावेळेस इथे येतो, पुन्हा एकदा दाखवून देतो. ही आपली गोदावरी नदी आणि इथे कर्पूरेश्वर महादेव म्हणू शकते, कर्पूरेश्वर महादेव मंदिर. आणि या मंदिर गौतमी गोदावरी मंदिर जे आहे, हे ते गौतमी गोदावरी मंदिर 10 वर्षानंतर ते उघडतं. ते हे एक वैशिष्ट्य आहे. भेटूयात असे चांगल्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा.